अरे तुझ्या इथून चालू करा ने सर बैठक पार पडलेली आहे। बैठक आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे सुनेत्रा पवार घेणार अशी माहिती आहे। तत्पूर्वी तुमची एक महत्त्वाची बैठक जी आहे ती देवगिरी बंगल्यावरती पार पडते, काय सांगाल? शांतता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक त्या ठिकाणी पार पडली। 2 वाजता विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होईल। त्यामध्ये जी औपचारिकता आहे ती त्या ठिकाणी पार पाडली जाईल। आमदार जनतेची भावना या लक्षामध्ये घेता सुनेत्राबाई पवार यांची निवड त्या ठिकाणी अपेक्षित आहे। ते झाल्याच्या नंतर विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक जे अधिकृत पत्र आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते देण्यासाठी आम्ही सर्व वरिष्ठ सहकारी माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ आणि मग त्यानंतर बाकीचं मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील। एक भाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे नेते आदरणीय अजितदादा आमच्यात नाहीत, हे दुःख आम्ही पचवू शकत नाही। त्यांचा अस्थिकलश संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात खेड्यापाड्यामध्ये हा सुद्धा आम्ही नजीकच्या कालावधीमध्ये नेणार आहोत। महाराष्ट्र आपला मानून महाराष्ट्राला गतिमान विकासानं भूक करण्याचं त्यांचं नेतृत्व हे विलक्षण पद्धतीचं राहिलं। झपाटल्यासारखं काम करत संबंध महाराष्ट्राला दादांनी जी सेवा दिली त्यामुळे तो अस्थिकलश महाराष्ट्राच्या संबंध तालुक्यामध्ये पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नेला जाणार आहे। एक भाग असा आहे की मी आज एक व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये जे बैठक दाखवलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्वांनाच विदित असेल की ज्यावेळेला कृषी प्रदर्शन बारामती इथे त्या ठिकाणी झालं त्याच वेळेला ती चहापानासाठी बैठक झाली आणि त्यानंतर दस्तूरखुद्द आदरणीय अजितदादाने एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी केलेली होती। हे आपल्याला सर्वांनाच ते विदित त्या ठिकाणी आहे। सर स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी स्वतः शरद पवारांनी सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण जे आहे ते होणार होतं। जयंत पाटील 12 तारखेला घोषणा पण होणार होती। पूर्ण कल्पना होती। एक भाग असा आहे की त्या दिवशी जी चर्चा झाली त्याच्याबद्दलची स्वतः माहिती आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन बारामतीमध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे। एक आज हे सगळं झाल्याच्या नंतर सविस्तरपणाने आम्ही या बाबतीमध्ये आपल्याशी बोलू। पण ज्या पद्धतीने सगळ्या घडामोडी घडतात आहे त्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरती देखील टीका होताना पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जनभावना लक्षामध्ये घेत आम्ही हा सामुदायिकरित्या निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। धन्यवाद। तर 17 जानेवारीच्या व्हिडिओबद्दल तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। 17 जानेवारीचा तो व्हिडिओ निवडणुकांसंदर्भातला होता अशी माहिती सुनील तटकरेंनी दिली आहे। तर कृषी प्रदर्शनावेळी बैठक झाली, चहापानासाठी ती बैठक झाली होती आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उमेदवारांसंदर्भात स्वतः अजितदादांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती असं सुद्धा तटकरेंनी म्हटलेलं आहे। तर 17 जानेवारीचा तो व्हिडिओ हा निवडणुकांसंदर्भातला होता असं तटकरेंनी म्हटलेलं आहे। तर याची माहिती स्वतः अजितदादांनी बैठकीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिली होती असं सुद्धा सुनील तटकरेंनी म्हटलेलं आहे। गटनेता निवडणार आहे आणि त्याच्यानंतर पक्षात पुढे काय करायचं काय नाही करायचं ते वरिष्ठ पातळीवरती निर्णय होईल। परंतु मला दुःख आणि दुर्दैव एका गोष्टीचं मात्र नक्की या ठिकाणी वाटतंय,
एक दादाचा कार्यकर्ता, दादाचा पदाधिकारी म्हणून दादांच्या चितेला अग्नी देण्याच्या आधीच विलिनीकरणाच्या गोष्टी काही लोकांकडनं चालू झाल्या. त्यांना इतकाही दम नव्हता की आमचा माणूस गेलाय आणि ते एकत्र येण्यासाठी अशा पद्धतीची चर्चा घडवून आणतायत. विलिनीकरणाबद्दल तुम्हाला 12 फेब्रुवारी कोणी म्हणते, 12 डिसेंबर म्हणते, वेळ असताना सुद्धा अशा पद्धतीची चर्चा का? दादाला काही लोकांनी जिवंत असताना त्रास दिला आणि मेल्यानंतरही त्रास देण्याचं काम काही लोकांकडनं केलं जाते असं मला पण वाटतं. आता विरोधक असं म्हणतायत की मग सुनेत्रा पवारांना विधिमंडळाचा गटनेता बनवण्याची एवढी घाई कशासाठी लागली आहे? बघा, महाराष्ट्र अजितदादा नेहमी कामाला महत्त्व द्यायचे आणि नेहमी सातत्यानं कामात व्यस्त असायचे. महाराष्ट्राचं ते एक संविधानिक पद आहे. त्या पदावरती त्या ठिकाणी व्यक्ती बसवणं, महाराष्ट्राचा गाडा पुढे घेऊन जाणं यासाठी ते पद महत्त्वाचं असतं. म्हणून त्या ठिकाणी आहे. इंदिराजींचा मृत्यू झाल्यानंतर 6 तासानंतर राजीव गांधीजीला शपथ देण्यात आली होती, कारण ही संविधानिक पदं असतात, ते रिकामी ठेवायची नसतात. कुटुंबामध्ये दुःख आहे का? 100% दुःख आहे, पण महाराष्ट्राचा गाडा घेऊन जाणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे. परंतु जाणीवपूर्वक काही लोक एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करून मुद्दाम जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्रास देणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काहीतरी आम्ही चुकीचं करतो अशा पद्धतीचं दाखवण्याचं काम काही लोकांकडनं मुद्दाम जाणीवपूर्वक केलं जातं. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातला एवढा मोठा निर्णय घेतला जातोय, मात्र शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांना या संदर्भातली कोणतीही कल्पना नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे. हा पक्षाच्या अंतर्गतला निर्णय आहे. आमचा पक्ष, आमची राजकीय भूमिका, त्यांची राजकीय भूमिका ही वेगळी होती. राजकीय भूमिका घेत असताना मला वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादासोबत असलेल्या नेत्यासोबत बसून हा निर्णय होईल. त्यांच्यासोबत कुटुंबातली जी काही विषय असतील ते कौटुंबिक त्यांच्याकडनं होईल. मला वाटतं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यातला अंतर्गतला विषय असल्यामुळे तो निर्णय झालेला आहे. पण सुनेत्रा पवार सातत्यानं कुटुंबासोबत असं असताना घरातला एक वडीलधारी व्यक्ती आणि राजकारणातल्या पक्षाची सुरुवात जिकडनं झाली ती व्यक्ती असताना शरद पवारांना कुठल्याही बाबतीत विश्वासात का घेतलं? ह्याच्या आधीही पवार साहेबांच्या सोबत वावरलेले आहेत. ह्याच्या आधी अनेक वेळा पवार कुटुंबाची एकत्रित भेट झालेली आहे. परंतु राजकीय निर्णय घेत असताना मला वाटतंय की वेगवेगळे, त्यांचा पक्ष वेगळा, आमचा पक्ष वेगळा, ते जे भूमिका घेत आहेत ते थोडंच आम्हाला विचारून घेत आहेत. ते भूमिका घेत असताना त्यांच्या पद्धतीने घेत आहेत. आम्ही आमची भूमिका, आमच्या पक्षांतर्गत जे काही नेते आहेत त्यांनी बसून हा निर्णय घेतलेला आहे. त्यांचा पक्ष आणि आमच्या पक्षातली भूमिका किंवा आमचे मत आणि त्यांचं मत राहू शकत नाही, कारण आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत. तर ही जी काही विलिनीकरण आहे ह्याच्यानंतरही त्या चर्चा होऊ शकतात. परंतु ही घाई एवढी का असावी? कारण तुम्हीच म्हणताय ना, दादांनी 12 फेब्रुवारी सांगितलं, कोणी म्हणते 12 डिसेंबर सांगितलं. एकाच मिटिंगमध्ये बसणारे अनेक लोक वेगवेगळ्या तारखा सांगतायत. याचं काय कारण आहे? कारण तुम्हाला राष्ट्रवादीला त्रास द्यायचा आहे का? जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे विधानं करून एक आरोपीच्या पिंजऱ्यात म्हणजे वहिनीचा एक आमचा नेता गेलेला आहे आणि तुम्ही त्रास देणं चालू केलेलं आहे.